गणेश मार्केटमधील 72 गाळेधारकांना नोटीस, भिंत पाडल्याने इमारतीला धोका पडल्याचा स्ट्रक्चरल ऑडिटचा निष्कर्ष. सांगली येथील गणेश मार्केटमधील दुकान गाळ्यांच्या भिंती पाडल्याने इमारतीस धोका निर्माण झाल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर आले. त्यामुळे महानगरपालिकेने संबंधित 72 गाळेधारकांना पुन्हा नोटीस बजावली आहे. दुकान गाळ्यात केलेला बदल तत्काळ जैसे ते करण्यात यावा, अन्यथा गाळा ताब्यात घेतला जाईल असा इशारा नोटीसीमध्ये देण्यात आलेला आहे. स्टेशन चौकात महानगरपालिकेनं खोकी पुनर्वसन योजनेअंतर्गत गणेश मार्केट उभारलं असून या ठिकाणी खोकीधारकांना 164 दुकान गाळे बांधून दिले आहेत. महापालिकेने हे गाळे भाडे तत्वावर दिलेले असून पालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय त्यामध्ये कोणतेही बदल करता येत नाहीत असे अटी आणि शर्तीमध्ये नमूद आहे. असं असतानाही भिंत पाडून बदल केल्याने निदर्शनास आल्याने मालमत्ता अधीक्षक प्रमोद राजपूत यांनी 2 जून रोजी 72 गाळेधारकांना नोटीस बजावली. गाळ्यातील बदल 5 दिवसात दुरुस्त करावेत, अन्यथा गाळे ताब्यात घेतले जातील असं त्यात म्हटलेलं होतं. दरम्यान महापालिकेनं शहर अभियंत्यांकडून गणेश मार्केट इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. गाळ्यांच्या भिंती पाडल्यामुळे या संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाल्याने या ऑडिटच्या अहवालात स्पष्ट झालेला. या अहवालाचा हवाला देत मालमत्ता अधीक्षक प्रमोद राजपूत यांनी संबंधित 72 गाळेधारकांना पुन्हा नोटीस जारी केलेली आहे. नोटीस मिळताच गाळ्यातील बदल तातडीनं पूर्ववत करावे, अन्यथा महापालिकेमार्फत गाळे ताब्यात घेण्याची कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. या कारवाईच्या पावित्र्यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.